तर आज शिवामूठ मूग आहे, तर आज शिवलिंगावर मूग नक्की अर्पण करावे। तर मित्रांनो, आज श्रावण सोमवार हा भगवान शिवाचा सर्वात आवडता महिना आहे आणि श्रावण सोमवार हा भगवान शिव साक्षात या दिवशी विराजमान राहतात। तर या दिवशी आपल्याला पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची, पंचामृताने अभिषेक करावा। पंचामृत नसेल तर गंगाजल साधे जलाने ओम नमः शिवाय शिवाय नमः ओम या मंत्राचा जप करत करत शिवलिंगावर अर्पण करावे। जर आपल्या घरात कोणी आजारी व्यक्ती असेल, व्यापार चालत नाही, नोकरी प्रमोशन मध्ये लाभ होत नाहीये, तर थोडे गंगाजल एका वाटीत या ग्लासमध्ये घेऊन जायचे। पहिले गंगाजल तुम्हाला नंदीवर अर्पण करायचे, जो पाय मुडलेला आहे नंदीचा तेथे अर्पण करावा। नंतर गणेशजी, कार्तिक स्वामी आणि अशोक सुंदरी जवळ नंतर तुम्हाला शिवलिंगावर ते गंगाजल अर्पण करायचे। त्यानंतर तुम्हाला शिवजीच्या 5 ज्या मुली आहेत त्या तर तुम्हाला माहितीच आहे, तर त्या 5 मुलींचं नामस्मरण करून तुम्हाला गंगाजल अर्पण करायचंय आणि त्यानंतर ते गंगाजल आपल्या घरात थोडे शिवलिंगावर टाकल्यानंतर तुम्हाला ते गंगाजल आपल्या घरी घेऊन यायचंय आणि 3 दिवस पर्यंत ज्या व्यक्तीचा लाभ होत नाहीये, प्रमोशन, व्यापार या कोणी बिमार व्यक्ती आहे, त्याची गाठ जाचला गेली आहे, तर त्या व्यक्तीला ते गंगाजल 3 दिवस पर्यंत प्राशन करा, त्याला प्यायला द्या। म्हणजे त्याची कोणतीही बिमारी, कसलीही बिमारी, मोठ्याहून मोठी बिमारी, कॅन्सर सारखा रोग, या रोगापासून सुद्धा मुक्तता मिळते। तर असं हे शिवलिंगाचं जल 33 कोटी देवी देवतांचा साक्षात विराजमान झालेल्याचा आशीर्वाद आपल्याला लाभतो, याच्याने निश्चितही लाभ होतो। हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि धनप्राप्तीसाठी कोणत्याही श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी तुम्हाला 5 कमलगट्ट्याचे मणी महालक्ष्मीच्या नावाने शिवलिंगावर अर्पण करावे, कारण की महालक्ष्मी आणि महादेव हे नाव फक्त दोघांना प्राप्त झालेले आहे। म्हणून तुम्हाला शिवलिंगावर श्रावण महिन्याच्या कोणत्याही एका दिवशी ओम श्री महालक्ष्मी नमः, लक्ष्मी नारायण नमः, महामृत्युंजय मंत्र जप करत करत तुम्हाला कमलगट्ट्याचा मणी अर्पण करायचा। याच्याने कुबेर देवताचा साक्षात आशीर्वाद राहतो, कारण कुबेर देवता सुद्धा 33 कोटी देवी देवतांमध्ये आलेले आहेत। तर कुबेर देवता आपल्यावर लवकरात लवकर प्रसन्न होतात आणि एका बेलपत्रीवर लाल चंदन शहद लावून जर आपल्या मुलांना काहीही लाभ होत नाही आहे, तर महालक्ष्मीचे नामस्मरण करून तुम्ही ते शिवलिंगावर एक बेलपत्री अर्पण करा, एक अशोक सुंदरी जवळ अर्पण करा। या 2 बेलपत्री अर्पण केल्यानंतर अशोक सुंदरी जवळची बेलपत्री तुम्हाला घरी घेऊन यायची आणि ती महालक्ष्मीला चढवायची। याच्याने आपल्या मुलांना आर्थिक लाभ होईल। श्री स्वामी